visible? हाँ सर. Yes. Group by. Aggregate पण काल झालं होतं राईट, मिन मॅक्स. हो सम वगैरे. Yes sir. हो, ग्रुप बाय. ओके, इथे फाईन. सो ग्रुप बायमध्ये पहा, तुम्ही यावरती कोड पाहिलात किंवा ॲप्लिकेशन किंवा यूज केस पाहिल्यात तो एम्प्लॉय डेटा सेटवरती, बट स्टील काही गोष्टी आहेत ज्यांना पाहणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय कंटिन्यू विथ द सेम. सो पहा, ग्रुप बाय आणि ॲग्रिगेशन काल पाहिलं होतं, आज पाहू ग्रुप बाय. ओके, सो बेसिकली ग्रुप बाय फंक्शनचा यूज कशासाठी केला जातो? इट विल हेल्प्स टू क्रिएट अ ग्रुप ऑफ द डेटा बेस्ड ऑन द सिमिलर व्हॅल्यूज. ओके, सिम्पल एक्झाम्पल सांगायचं झालं असेल तर ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटी. क्लस्टरिंगमध्ये जे आपण जे करतो मशीन लर्निंगमध्ये, क्लस्टरिंगमध्ये काय करतो, वी आर फॉर्मिंग द क्लस्टर्स ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटी ऑफ डेटा पॉईंट्स. डेटा पॉईंट्सच्या सिमिलरिटीच्या बेसिसवरती आपण क्लस्टर्स फॉर्म करतो. ओके, इथं तेच करायचं आहे. ज्या काही सिमिलर व्हॅल्यू आहेत ना, त्या सिमिलर व्हॅल्यूच्या बेसिसवरतीच आपण ग्रुप्स फॉर्म करणार आहोत. ओके, सपोज ॲज्युम करा माझ्याकडे मल्टिपल डिपार्टमेंट्स आहेत. लाईक डिपार्टमेंट्स विल बी AIML, डिपार्टमेंट्स लाईक क्वालिटी, डिपार्टमेंट्स लाईक यू कॅन टेक एनिथिंग लाईक क्लाउड. ओके, सो मल्टिपल डिपार्टमेंट्स आहेत आणि आपण या डिपार्टमेंटला एक ID असाइन केला, राईट. ओके, प्रत्येक डिपार्टमेंटचं काहीतरी युनिक ID असेल. ओके, आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट ID वी आर ग्रुपिंग द कॅन्डिडेट्स ऑर ग्रुपिंग द एम्प्लॉईज. ओके, हा एक सिनारिओ किंवा हा अप्रोच झाला. वी आर फॉर्मिंग द ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्किल सेट ऑर वॉट एव्हर इट विल बी. ओके, इथं आपण काय करतो ग्रुप बायमध्ये, जे काय तुम्ही करंट केस पाहतात, वी आर फॉर्मिंग द ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ सिमिलर व्हॅल्यूज. ओके, मग त्या सिमिलर व्हॅल्यू काही पण नसते. गॉट इट? Yes. देन युजली यूज टू ॲग्रिगेट फंक्शन. याचा बेसिकली यूज ॲग्रिगेट फंक्शनमध्ये केला जातो ग्रुप बाय फंक्शनचा. म्हणजे ग्रुप बाय आणि ॲग्रिगेट दोन्ही सोबत येतात असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो फर्स्ट पहा, सिम्पल क्वेरी आहे जे तुम्ही फर्स्ट डेपासून शिकतात. सिलेक्ट डिस्टिंक्ट लोकेशन फ्रॉम एम्प्लॉय डेटा. ओके, जे काही वेगवेगळे लोकेशन्स आहेत, जे काही डिफरंट लोकेशन आहेत एम्प्लॉय डेटापासून ते फेच करणं. सिलेक्ट डिस्टिंक्ट लोकेशन फ्रॉम एम्प्लॉय डेटा हे फेच होते. ओके, देन सिलेक्ट स्टार असेल आणि सिलेक्ट असेल, फरक माहिती आहे ना? सिलेक्ट स्टार. ओके, फाईन. हाँ सर. ठीक आहे. सिलेक्ट लोकेशन कॉमा काउंट ऑफ एम्प्लॉय ID फ्रॉम एम्प्लॉय डेटा वेअर लोकेशन इज इक्वल टू डेलास. ओके, याचा ॲक्युरेसीचा मिनिंग काय होतं सांगतो. ओके, सिलेक्ट लोकेशन. ओके, लोकेशनच्या बेसिसवरती काउंट एम्प्लॉय ID, जो काय एम्प्लॉय आयडीचा काउंट असेल तो, पण कोणत्या टेबलमधनं? एम्प्लॉय डेटा नावाच्या टेबलमधनं. पण कंडिशन काय? जिथं लोकेशन डेलास असेल. ओके, अशा एम्प्लॉय आयडीचा किंवा अशा एम्प्लॉयचा टोटल काउंट घ्यायचा आहे एम्प्लॉई डेटा टेबलपासून. ओके, जिथं लोकेशन इज इक्वल्स टू डेलास असेल. ओके, जे एम्प्लॉई डेलासला राहतात अशा एम्प्लॉय आयडीचा किंवा अशा एम्प्लॉईचा टोटल काउंट मला घ्यायचा आहे. सो हा मीनिंग आहे क्वेरीचा. सेकंड विल बी द सेम, लोकेशन विल बी चेंज, इट्स शिकागो. ओके, देन थर्ड विल बी न्यूयॉर्क. सो meaning having the same, but we are just changing the location. पहिलेचं डेलास होतं, दुसऱ्याचं शिकागो, देन थर्ड विल बी द न्यूयॉर्क. ओके, आता या केसमध्ये पहा, आय एम पासिंग हिअर लोकेशन. नो, आय मीन जस्ट पासिंग द सेम क्वेरी बट देर इज अ लिटल बिट चेंज. सिलेक्ट लोकेशन किंवा काउंट एम्प्लॉय ID फ्रॉम एम्प्लॉय डेटा वेअर लोकेशन इन डेलास अँड शिकागो. इट विल नॉट वर्क. रिझन, इथं असं काम करणं, इथं तुम्हाला ग्रुप फॉर्म करायला लागतील. तुम्ही दोन लोकेशन पकडतात. ओके, तुम्ही अँड वगैरे काही वापरलं नाही. ओके, तुम्ही फक्त नॉर्मली दोन लोकेशन पास करतात. इट्स नॉट पॉसिबल इन नॉर्मल केसेस. ओके, वी नीड टू यूज युअर ग्रुप बाय फंक्शन. ओके, then and then it will works, otherwise it will not works. We can form groups like employee which are staying in Dallas and employee which are staying in Chicago, or employee which stay in Dallas and Chicago. Okay, but it's not always possible की अशी नॉर्मल क्वेरी वापरून तुम्ही ग्रुप बायनं जे अचीव करतात ते अचीव कराल. सो इन दिस केस इट विल नॉट वर्क. दॅट्स वाय आय मेन्शन हिअर विल नॉट वर्क हिअर. ओके, सो तुम्हाला ग्रुप बाय यूज केलं पाहिजे. कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट, select star from employee data, order by location. Okay, star indicates all the columns from the table. Order by locations means location will be captured or taken alphabetically, ABCD like that. Okay, so जे काय असेल ते अल्फाबेटिकली लोकेशन्स येतील आणि बाकी जे काय कॉलम्स असतील तसे नॉर्मली, म्हणजे फिल्टर तुम्ही अप्लाय करतात लोकेशनवरती. ओके, अल्फाबेटिकली इन अ सेंडिंग ऑर्डर यू कॅन ऑल्सो से दॅट बाय डिफॉल्ट.
सो जस्ट ॲझ्युम की डेलास लोकेशनला 30 आहे काउंट, शिकागोमध्ये 30 आहेत, न्यूयॉर्कमध्ये 40 आहेत. ओके, म्हणजे टोटल 100s आहेत, राईट. काउंट विथ द 100. ओके, आता पहा पुढे एक यूज केस किंवा एक नॉर्मल क्वेरी आहे. सिलेक्ट लोकेशन, काउंट ऑफ एम्प्लॉयडी फ्रॉम एम्प्लॉय डाटा, ग्रुप बाय लोकेशन. ओके, ग्रुप बाय फंक्शन कुठे यूज केले? लोकेशनवरती. ओके, लाईक डेलास असेल, शिकागो किंवा न्यूयॉर्क, यावरती तुम्ही ग्रुप बाय फंक्शन अप्लाय करणार. ओके, आणि त्या बेसिसवरती ओके ग्रुप बाय फंक्शन लोकेशनवरती अप्लाय करणार. टेबल हा असेल आणि त्या बेसिसवरती तुम्ही टोटल एम्प्लॉईडचा काउंट घेणार. ओके, सपोज मे बी शिकागोमध्ये 30 राहतील, डेलासमध्ये 40 राहतील किंवा न्यूयॉर्कमध्ये काहीतरी असेल, नंबर वॉट एव्हर इट विल बी. ओके, दोज नंबर आर जस्ट टेकन फॉर द सॅम्पल पर्पज. ओके, टू गेट द बेटर आयडिया अबाउट द कोड ऑर द क्वेरी. ओके, सो काही का असेल काउंट असेल जो काय डेटामध्ये मॅच होतो आहे, तसे तुम्हाला रिलेशन्स और तसं आउटपुट तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो बेस्ट एक्झाम्पल, काउंट ऑफ स्टुडंट्स फ्रॉम ईच मॉक ग्रुप. ओके, तुमचे मॉक ग्रुप तर तुम्ही तसे 4 जण आहात, 5 जण. ओके, सो देर इज नो मल्टिपल मॉक ग्रुप, बट देर आर अदर बॅचेस. ओके, which there are like 25 or 30 students, so there are mock groups for mock interviews. Okay, then select count students from batch July. Okay, तुमची batch वगैरे पास करू शकता. I have mentioned here July. Okay, so whatever it will be, just take an example as I already mentioned. Okay, select count of students from the batch July, group by mock groups. Okay, मग हे काय ते टोटल स्टुडंटचा काउंट एवढा असेल, 60-60मध्ये डिवाइड केला. ओके, लेट इट बी दॅट इज समथिंग डिफरंट, हे इम्पॉर्टंट नाही, पण समजण्यासाठी लिहिलं होतं. I hope it has been clear. Yes. Then select count of employee ID from employee data, group by location. Again the same query I am running. Okay, employeeचं total count घेतला जाईल इथून आणि लोकेशन हे असेल. ओके, इफ यू चेक इथं ना इनिशियली मी लोकेशन यूज केलं होतं, लोकेशन सिलेक्ट केलं होतं, बट इथं ना मी लोकेशन नावाचा कॉलम सिलेक्ट केलं नाही. आय एम डिरेक्टली गेटिंग युअर सिलेक्टिंग द सिलेक्ट काउंट ऑफ एम्प्लॉई आय डी आणि ह्या टेबलमधनं आणि लोकेशनच्या बेसिसवरती मी हे करेन. आय एम जस्ट ग्रुपिंग बाय. ओके, सपोज याचं आउटपुट अशा फॉर्ममध्ये असं म्हणता येईल मला की डेलासचे 40 एम्प्लॉई, देन शिकागोचे 20, असं काहीतरी काउंट येईल आउटपुट. ओके, क्वेरीचं तुम्ही स्ट्रक्चर वगैरे चेंज झालेलं पाहाल, बट द आउटपुट रिमेन्स सेम. ओके, यामध्ये डिस्टिंक्टिव्ह वगैरे वापरलं तर मे बी आउटपुट चेंज होईल किंवा नाही, पण जर डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतील सेम असतील तर there will be something different output, but there are all the value are distinct value or the unique value. In this case output will be remain same. आपण काल पाहिलं होतं आय थिंक त्याच डेटा सेटवरती एम्प्लॉई आय डी वगैरे काहीतरी होतं त्यामध्ये. और आय थिंक ते असाइनमेंटचे क्वेश्चन होते जे तुम्ही फर्स्ट एसक्यूएलच्या फर्स्ट लेक्चरला जे सॉल्व करून घेतले थेरीनंतर. इन दॅट केस ऑल्सो द सेम सिनारिओ इज अवेलेबल. आणि ओके, तुम्ही जी असाइनमेंट सॉल्व केली फर्स्ट लेक्चरला, ओके म्हणजे मी सॉल्व करून घेतली, इट्स ॲक्च्युली असाइनमेंट फॉर एसक्यूएल. जे तुम्ही फर्स्ट डेला क्वेश्चन पाहिले होते ना जुपिटरमध्ये सॉल्व केलेले, ती तुमची एसक्यूएलची असाइनमेंट होती जी मी क्लासमध्ये सॉल्व करून घेतली. कारण तुम्ही अशी जर सॉल्व करत नाही, सो दॅट इज सेकंड ऑप्शन. असं नाही सर, काही तुम्हाला ऑप्शन सांगितला होता. ओके, बरं ठीक आहे, तो पण फॉलो करतो नेक्स्ट मॉक पासून, नो वरीज. चालतंय सर. ठीक आहे, हे नंबर्स आहेत मग अशी मी दिलेले. नेक्स्ट सिलेक्ट लोकेशन, जेंडर, काउंट ऑफ एम्प्लॉय डी फ्रॉम एम्प्लॉय डेटा, ग्रुप बाय लोकेशन. ओके, आता यामध्ये काय एक एक्स्ट्रा पॅरामीटर ॲड केला आहे. कोणत्या लोकेशनचे कोणत्या डिपार्टमेंटचा टोटल जो काय एम्प्लॉईचा काउंट आहे ऑन द बेसिस ऑफ जेंडर वी आर डिवायडिंग. सपोज लोकेशन डेलास आहे, डेलास लोकेशनमध्ये सपोज टोटल 30 एम्प्लॉई राहतात, तर 30 एम्प्लॉईपैकी मेल किती आहेत आणि फिमेल किती आहे अशा फॉर्ममध्ये आउटपुट भेटेल तुम्हाला. ओके, वी आर जस्ट सेग्रिगेटिंग ऑन द बेसिस ऑफ जेंडर. सो लोकेशन, सिलेक्ट लोकेशन, जेंडर, काउंट ऑफ एम्प्लॉय आय डी, टोटल एम्प्लॉईचं काउंट. हे तर माहिती आहे की प्रत्येक एम्प्लॉईला त्याचा युनिक एम्प्लॉई आय डी असतो. ओके, त्यामुळे जेवढे एम्प्लॉई आय डी ओके तेवढा एम्प्लॉईचा काउंट, राईट. आणि टेबल नेम एम्प्लॉय डेटा ॲज युजल वी आर टेकन आणि वी आर फॉर्मिंग द ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. ओके, सो दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट दिस क्वेरी. देन सिलेक्ट लोकेशन, अगेन जेंडर, काउंट ऑफ एम्प्लॉय आय डी फ्रॉम एम्प्लॉय डेटा, ग्रुप बाय लोकेशन अँड जेंडर. ओके, आता इथं आपण ग्रुप फॉर्म करत आहोत 2 बेसिसवरती. इनिशियली आपण फक्त ग्रुप फॉर्म केला लोकेशनच्या बेसिसवरती, but now we are forming group on the basis of location as well as gender. So output will be something like this: Dallas 30 male and female, Chicago 30 male and female, New York 40 male and female, something like this. Okay, male आणि femaleचं काउंट येईल आउटपुटमध्ये. We are just
गेटिंग द आउटपुट. सपोज डेलासमध्ये टोटल 30 काउंट आहे, त्यामध्ये मेल आणि फिमेल किती आहे, शिकागो मेल आणि फिमेल. हे ऑलरेडी ना तिथं तुम्ही जर टेबल पाहिला असेल किंवा डेटा सेट पाहिला असेल तर त्यामध्ये तशा एक जेंडर नावाचा एक कॉलम होता, तर त्यानुसार ना डेटा स्प्लिट और कॅटेगरी वाईज तुम्हाला तिथं आउटपुटमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेला दिसेल. तुम्ही जर या सगळ्या क्वेरी रन करून पाहिलात तर आउटपुट नक्की येईल असं. ओके, कारण या सगळ्या क्वेरी ना मी MySQL आणि MariaDBशी रिलेटेड रन होतील अशाच दिलेल्या आहेत. ओके, PostgreSQL किंवा बाकी काही नाही, सिम्पल रन होतील तुमच्याकडे. प्रोसिजर सेकंड लेक्चरमध्ये एक्सप्लेन केली की कशी रन करायची क्वेरी, किंवा DB कसा क्रिएट करायचा, किंवा कनेक्शन कसे क्रिएट करायचे, क्वेरी कशा रन करायच्या, सिंगल क्वेरी किंवा मल्टिपल क्वेरी, कोणता एरर येत असेल तर कसं टॅकल करायचं, आउटपुट कुठं पाहायचं, जसं आपण लॉग कोडमध्ये पाहतो तसे ते आउटपुट कसं पाहायचं, रिझल्ट्स कुठं पाहायचे, हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत. सो दॅट्स वाय आय जस्ट कमिंग टू द ॲडव्हान्स पोर्शन, दॅट इज क्वेरीवाला पार्ट. पुढे सब क्वेरी पण पाहणार आहोत. सो हॅव पेशन्स. So select location, gender, count of employee ID. Again the same things are happening. At the last I'm just applying a filter on the location column. Location column वरती मी फक्त filter apply करतोय and it will be order by location. Okay, so alphabetically order मध्ये like ABCD something like that. Okay, मला सांगा शिकागो, डेलास आणि न्यूयॉर्क जर अल्फाबेटिकली लावलं तर सुरुवातीला काय आणि शेवटी काय? ऑर्डर बाय असेंडिंग. हां, शिकागो, डेलास आणि अजून काय न्यूयॉर्क ना. झालं ना मग. ठीक आहे, हो मग तेच म्हणतो ना. बाकी काय डाऊट आहे असेंडिंग डिसेंडिंगमध्ये का त्यामध्ये पण कन्फ्युजन आहे? नाही ठीक नाही सर. देन ओके, कमिंग टू नो यावरती ॲग्रिगेट फंक्शन, ॲव्हरेज मॅक्झिमम त्यावरती होतं. ओके, डिस्प्ले ॲव्हरेज सॅलरी फॉर ईच डिपार्टमेंट वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000. ओके, जिथं एम्प्लॉईची सॅलरी ॲव्हरेज जी सॅलरी आहे सर्वसाधारणपणे ॲव्हरेज सॅलरीची म्हणतो ती ना डिपार्टमेंट वाईज 50,000पेक्षा जास्त असेल. ओके, त्या रिलेटेड क्वेरी तुम्हाला पाहायला मिळतील आता, किंवा सिम्पल लॉजिक किंवा स्ट्रक्चर ह्या क्वेरीचं अशा फॉर्ममध्ये असेल. सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉय डेटा, सगळे कॉलम देईन. कमिंग टू द नेक्स्ट, सिलेक्ट सॅलरी कोमा. ओके, सांगतो आणखी तुम्ही जर हा जर कोड टाईप करत असाल, पुढे जर सिंटेक्स एरर असेल ना तर इथं ग्रीन कलरच्या डॉट ब्ल्यू कलरच्या डॉट ऐवजी ना इथं रेड कलरचा क्रॉस येईल, जे तुम्ही अगोदर पाहिलं होतं कॉपी पेस्ट करत असताना. यामध्ये आपण काहीतरी पाहिलं होतं, किंवा सिम्पल इथं नाही. ठीक आहे, एखादा कोड दाखवतो कॉपी करून आणि एरर मुद्दाम थ्रो करतो त्यामध्ये. ठीक आहे, काहीतरी चेंजेस करूत आपण. प्रॉब्लेम आहे क्वेरीमध्ये, कधीच टेबलचे नाव असे नसतात हायफन ना, इट्स विल बी ऑलवेज अंडरस्कोर देऊन असतील किंवा मग तर अंडरस्कोर नसेल त्यामध्ये. ओके, बट हायफन कधीच ॲड होत नाही. टेबलचे नाव देताना किंवा फाईलचे नाव देताना पण तुम्ही अंडरस्कोर न द्या. इवन इफ यू विल वर्क इन फ्युचर इन युअर इंडस्ट्री, ऑलवेज गो विथ द अंडरस्कोर, नेव्हर यूज हायफन. कोडमधला तो वेगळा पार्ट आहे, जिथं गरज आहे तिथं हायफन द्या, बट अननेसेसरी गोष्टीमध्ये हायफन ॲड करू नका. ठीक आहे. येस येस. देन ओके, इथं होतं 50,000 कुठे ते इथं होतं. राईट. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेटा, सिलेक्ट सॅलरी, ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा, ग्रुप बाय सॅलरी. ओके, सिम्पल आहे. सिम्पल आपण ना फिल्टर्स वगैरे अप्लाय करतो इथं. ओके, सॅलरी नावाचा कॉलम सिलेक्ट करा, त्यानंतर ॲव्हरेज सॅलरी पकडा. ओके, कुठून? एम्प्लॉय डेटावरनं, आणि ग्रुप बाय करा सॅलरीवरनं. सिम्पल. ओके, इथं लॉजिक आहे वरती, त्याच लॉजिकवरती कोड्स खाली क्वेरी खाली आहेत. सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी सिलेक्ट करा. सॅलरी जी काय असेल ॲव्हरेज सॅलरी, सपोज जस्ट ॲज प्रत्येक एम्प्लॉईची ना जर मी नंबर्स पकडले, सपोज 10, 20, 30, 40 असे टोटल ना 10 एम्प्लॉईची नंबर्स वाढत गेले आहे सॅलरी, 10, 20, 30, 40, 50. ओके, म्हणजे 100 ते 10पर्यंत जे काय टोटल काउंट होतात. ओके, जस्ट डू वन थिंग, आय एम टेलिंग द सिम्पल मॅथमॅटिक्स. डू ॲडिशन ऑफ 10 + 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. किती ॲडिशन येते? फास्ट डेटा सायंटिस्ट, इतका वेळ? अरे ॲडिशन सांगितले, सिम्पल ॲडिशन आणि ॲव्हरेज. नंबर परत करतोय, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100,
हे टोटल 10 टोटल ऑब्झर्वेशन झाले. डिवाइड बाय 10 करा, त्याचं 55. ॲव्हरेज मिळेल. किती? 55. Okay, ठीक है, 55. So बहुतेक. average it will be 55. So same I'm using a logic here. Select department ID, average salary. Okay, जी काय तुमची एम्प्लॉई असतील ना त्या सगळ्यांची ॲव्हरेज सॅलरी किती असू शकते. ओके, दॅट्स पॉईंट हॅज बीन टेकन हियर. आय हॅव जस्ट टेकन द सॅम्पल नंबर 20 मॅथमॅटिक्स इझी बनवण्यासाठी. ओके, फ्रॉम एम्प्लॉय डेटा दॅट विल द टेबल नेम अगेन वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000. ओके, पहा जी काय ॲव्हरेज सॅलरी असेल ती 50,000पेक्षा जिथं जास्त असेल. ओके, तिथं काय करायचं आहे, डिपार्टमेंट आय डीनुसार तुम्हाला ग्रुप फॉर्म करायचे. गॉट इट? हां, समजलं असेल तर परत सांगा, मी हां, परत सर. एक्सप्लेन करतो. सांगा बरं. काय नाही समजलं? ही क्वेरी ते ते तोच कोणता पोर्शन नाही समजला? ते तुम्ही आता सॅलरीचं जे सांगितलं ना ते. सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी. डिपार्टमेंट आय डी पकडा. अगोदर तू म्हटलं समजलं, बरोबर आहे. परत मी म्हणलं परत सांगतो म्हणलं नंतर तू म्हणलं नाही तसं नाही, समजलं. तसं नाही. मी बरोबर. परत वाचलं मग जरा ठीक आहे. थोडं हे झालं. सांगा ओके. तुम्ही. प्रियंका, समजलं नाही त्याला? समजाल का? कमी हो समजावं? सर. नाही सर समजा. सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी. ओके, डिपार्टमेंट आय डी पकडा, सिम्पल. ओके, किंवा सिलेक्ट करा. ॲव्हरेज सॅलरी पकडा. ओके, जे काय ॲव्हरेज टोटल सॅलरीची जी काय ॲव्हरेज सॅलरी होती ना पूर्ण एम्प्लॉयची ती पकडा. ओके, फ्रॉम एम्प्लॉय डेटा. कोणत्या टेबलपासून? एम्प्लॉय डेटा टेबलपासून. ओके, कंडिशन काय? वेअर कंडिशन अप्लाय करतो. ओके, पण कंडिशन काय आहे? जिथं ॲव्हरेज सॅलरी जास्त असेल 50,000 रुपयांपेक्षा. ओके, ग्रुप आय फंक्शन यावरती अप्लाय करा डिपार्टमेंट आय डीनुसार. ओके, जस्ट ॲझ्युम डिपार्टमेंट आय डी 10, एम्प्लॉयची सॅलरी 50,000पेक्षा ॲव्हरेज सपोज जास्त असेल त्या डिपार्टमेंटमध्ये, इट विल बी लाईक 60,000 70,000 वॉट एव्हर इट विल बी. ओके, तशी आता कारण ऑबियसली मी 60,000 जर ॲव्हरेज घेत असेल त्या डिपार्टमेंटच्या एखाद्या एम्प्लॉयच्या सॅलरीचा, तर ते 50,000पेक्षा जास्त आहे. त्यामुळे व्हेरी सॅटिस्फाय होते. माय रिझल्ट्स आर गेटिंग सॅटिस्फाईड, राईट? हां. ओके, हेच आहे 100 rows 80 rows सॅटिस्फाय द फिल्टर कंडिशन. 30 विल बी द ॲव्हरेज सॅलरी, दॅट्स वाय 30 and 20 वगैरे असे म्हणजे किती जण कंडिशन सॅटिस्फाय करतात आणि किती तशा सॅलरी आहेत. मी जसं 60,000 एक्झाम्पल दिलं तशा किती सॅलरी आहेत त्या डिपार्टमेंट वाईज. मे बी आउट ऑफ ना एक त्या डिपार्टमेंटमध्ये 70 एम्प्लॉय आहेत. ओके, 70 डिपार्टमेंटपैकी जर 30च जर क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असतील तर एमध्ये 30 लोक क्रायटेरिया सॅटिस्फाय करतात. सो टोटल एम्प्लॉय काउंट विल बी द 30 विच सॅटिस्फाय द सेम क्रायटेरिया. म्हणजे असं म्हणू शकतो आहे की डिपार्टमेंट एमध्ये असे 30 लोक आहेत ज्यांची सॅलरी ज्यांची ॲव्हरेज सॅलरी 50,000पेक्षा जास्त आहे. राईट? हां. ठीक हां, आहे, सर. पुढे. म्हणे जॉबला लागायच्या अगोदर मास्टरने सॅलरी चालू केले. पुष्कर, नाही सर. झोपेत पण सॅलरी दिसेल. ठीक आहे, तशी सॅलरी 5 तारखेला होत नाही. इट विल बी डन इन फर्स्ट और द लास्ट होते, लास्ट डेला मंथच्या. किंवा फ्यू कंपनीची अल्टर 5 तारखेला होते, काही 7 तारखेला होते. इन आवर केस इट विल बी डन और क्रेडिटेड ॲट द 7th. ओके, म्हणजे परवा दिवशी. ठीक आहे, काही कंपन्यांचे लास्ट डेला होते, काही कंपनीचे 5 तारखेला होते, काही कंपन्यांचे 1 तारखेला पण होते. कंपनी टू कंपनी गोष्टी व्हॅरी करतात. ठीक आहे, बट अगेन द सायकल विल बी डिफरंट. ओके, काही जणांची 20 to 20 सायकल चालते, काही जणांची 7 to 7 सायकल चालते. सिम्पल एक्झाम्पल देतो. तुमची जर जॉईनिंग 1 तारखेला असेल, हे थोडं आउट ऑफ सिलेबस आहे, बस जस्ट टेलिंग फॉर द नॉलेज पर्पज. तुमची जॉईनिंग जर सपोज 1 तारखेला असेल, ओके, म्हणजे 1 ऑक्टोबरला, बरोबर, तर तुमची जर सॅलरीची डेट ना जर ही असेल 7 तारीख असेल, तर तुमची सॅलरी ना 1 तारखेची जॉईनिंग आहे तर लगेच 7 दिवसाची सॅलरी तुमची 7 तारखेला होणार नाही. ओके, तर तुमची सॅलरी 1 महिना 7 दिवसानंतर होईल. क्लिअर? हो. हो सर. ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारत नाही, माहिती आहे सुद्धा. ठीक आहे, असे क्वेश्चन एचआरला विचारतात, मला विचारायचे नाहीत. जर विचारले तरी सांग इन फ्युचर. तसे कॉल्स येतात मला स्टुडंटचे, डोंट वरी. भरपूर स्टुडंटचे डाऊट्स येतात आणि कॉल्स पण येतात, काही पर्सनल, काही प्रोफेशनल. लेट इट बी, कमी आहे. सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी. कुठं होतं आपण? इथं. ठीक आहे, सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी, ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000 ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी. ओके, हॅविंग ॲव्हरेज सॅलरी इज 1,20,000. ओके, पहा कंडिशन मग अशी काय दिली होती,
सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी मॅच होते वरती बरोबर. ॲव्हरेज सेलला ॲव्हरेज सॅलरी मॅच होते. फ्रॉम एम्प्लॉय डेटा मॅच. अगेन वेअर सेल इज इक्वल टू 50,000 होतं. ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी. ग्रुप ऑन द बेसिस ऑफ डिपार्टमेंट आय डी वी हॅव डन द ग्रुप बाय. ओके. पण नंतर आणखी कंडिशन काय देतो मी, हॅविंग ॲव्हरेज सॅलरी इज ग्रेटर दॅन 1,20,000. ओके. जिथं सॅलरी ॲव्हरेज सॅलरी आहे ती मी पकडतो 1,20,000पेक्षा जास्त असेल ती तसे एम्प्लॉईचे आय डी किंवा तशा इतरवरती त्यावरती फिल्टर लावून तो डेटाना एक्सट्रॅक्ट करून किंवा फेच करून द्या. ठीक आहे. खाली फक्त तेच आहे लॉजिक, फक्त काय केलं आहे इथं मी डिपार्टमेंट वापरलं आहे. ओके. हॅविंग. ओके. हॅविंग म्हणजे ती कंडिशन किंवा ते रो ते कॉलम किंवा त्यावाल्या गोष्टींना सिम्पल एक एक्झाम्पल घ्या. आय हॅव अ कार. ओके. याचा अर्थ माझ्याकडे कार आहे. सिम्पल. सो इट सेज दॅट हॅविंग ॲव्हरेज सॅलरी इज ग्रेटर दॅन 1,20,000. ओके. जिथं ॲव्हरेज सॅलरी 1,20,000 मॅच होते किंवा इथं मेन्शन केलं की इज ग्रेटर दॅन. सो हॅविंग ॲव्हरेज सॅलरी इज ग्रेटर दॅन 1,20,000. ओके. सो तिथं जिथं क्रायटेरिया मॅच होतं तिथं. सो इफ यू चेक दे आर हॅविंग टू फिल्टर्स. सॅलरी इज ॲव्हरेज ग्रेटर दॅन 50,000. ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी अँड हॅविंग ॲव्हरेज सॅलरी इज ग्रेटर दॅन 1,20,000. दोन आकडे पास केले, 50,000 आणि 1,20,000. क्लिअर? येस. नेक्स्ट इथं पण तेच आहे, फक्त डिपार्टमेंट आय डीवरती नंतर फिल्टर लावलं आहे. हॅविंग डिपार्टमेंट आय डी असे कोणते एम्प्लॉई आहे जे सगळं कंडिशन सॅटिस्फाय करतात पूर्ण आणि त्यांचा डिपार्टमेंट आय डी 10 आणि 20 आहे. अशांची लिस्ट किंवा अशांचा डेटा रिट्राईव्ह करून द्या. सो दॅट हाऊ इट्स क्वेरी वर्क्स. Okay, then display count of employee, then sum of salary from each gender having a count of employees greater than 50. अशा टाईपच्या क्वेरीज किंवा अशा टाईप स्ट्रक्चरच्या क्वेरीज तुम्हाला खाली पाहायला मिळतील. सिलेक्ट जेंडर फ्रॉम काउंट ऑफ एम्प्लॉय आय डी. सम ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा ग्रुप बाय जेंडर. ओके. सिम्पल क्वेरी आहे. हे इतर माहिती आहे, ह्या अगोदर आपण सुरुवातीपासून करत आलो. सिलेक्ट जेंडर नावाचा कॉलम पकडा किंवा जेंडर कॅच करा. देन काउंट एम्प्लॉय आय डी. एम्प्लॉय आय डीचा जो काही काउंट आहे तो टोटल इथे तुम्हाला रिट्राय होऊन मिळेल. सम ऑफ सॅलरी, जे काय सॅलरी आहे त्याचं पूर्ण सम. ओके. किंवा बेरीज त्याची पाहायला मिळेल. कुठून? एम्प्लॉय डेटा नावाच्या टेबलवरनं. आणि ग्रुपिंग कशावरनं कराल? ऑन द बेसिस ऑफ जेंडर. ओके. म्हणजे जेंडरच्या बेसिसवरती तुम्ही ग्रुप कराल आणि हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला रिट्राईव्ह केलेले भेटतील. बट द फिल्टर विल बी अप्लाइड ऑन जेंडर. मेल फिमेल, त्यानंतर हा मेल फिल्टरचा पार्ट असेल, बाकी सगळ्या गोष्टी तर अप्लाय केलेल्या दिसतील. टोटल एम्प्लॉय काउंट किती आहे, त्यांच्या सॅलरीचं सम किती आहे, सगळ्या गोष्टी तर पाहायला मिळेल. पूर्ण डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी स्टार यूज केला. आय मीन टोटल नंबर ऑफ कॉलम्स. देन इथं काहीतरी मिस्टेक केली पहा. कंट्रोल झेड. जस्ट वेट. ठीक आहे. त्यामुळे ते क्रॉसवाला रेड कलर चालू होतं. ठीक आहे. हे पण झालं. देन ओके. सिलेक्ट जेंडर, काउंट ऑफ एम्प्लॉय डी, कॉमा सम ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा. जे आहे तेच आहे, इथपर्यंत तेच क्वेरी आहे. फक्त पुढे कंडिशन अप्लाय केले. हॅविंग. ओके. ही ऑलवेज वी आर अप्लाइंग ग्रुप डेटा. हॅविंग काउंट ऑफ एम्प्लॉय डी इज ग्रेटर दॅन 50,000. इथं 50,000पेक्षा एम्प्लॉय डीचा टोटल 50पेक्षा टोटल एम्प्लॉय डीचा काउंट होते. त्या पूर्ण ना जो काही डेटा रिट्राईव्ह होतो त्यामध्ये हा डेटा इन्क्लूड होईल किंवा तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. कंडिशन विल बी ज्यांचा काउंट एम्प्लॉय डीचा म्हणजे टोटल एम्प्लॉय काउंट विल बी ग्रेटर दॅन 50. त्याचा पूर्ण रिझल्ट किंवा तो पूर्ण डेटा तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ दिस क्वेरी विल गेट द रिट्राईव्ह इन द आउटपुट. काय डाऊट आहे वरच्या पोर्शनमध्ये जे काय आतापर्यंत झाले ते? ठीक आहे. नंतर वेअर आणि हॅविंगचा. आता तुम्ही पाहिलं वेअर आणि हॅविंग कुठं कुठं कसं वापरतात. बट द की पॉईंट जर इंटरव्ह्यूनं विचारलं तर वेअर इज ऑलवेज अप्लाइड ऑन रो लेवल डेटा. जिथं रो एक्सट्रॅक्ट करायची किंवा रिट्राईव्ह करायचे त्या केसमध्ये विल ऑलवेज गोइंग टू यूज वेअर क्लॉज. ओके. हॅविंग कुठं वापरतात? सो हॅविंग इज ऑलवेज अप्लाइड ऑन द ग्रुप लेवल डेटा और ग्रुप ऑफ द डेटा. डेटाच्या ग्रुपवरती किंवा ग्रुप जिथं आहेत ना त्या केसवरती तुम्ही हॅविंग अप्लाय करू शकता. ओके. जसं आपण ॲग्रिगेट फंक्शन कुठं वापरायचो मग असे सांगितलं मी, ग्रुप बाय आणि ॲग्रिगेट जसं सोबत वापरतो तसं हे जिथं हॅविंग कुठं वापरतात? ग्रुप, जिथं ग्रुप असतील किंवा ग्रुपवरती अप्लाय करण्यासाठी हॅविंग वापरतात. अँड वेअर विल बी ऑलवेज अप्लाइड ऑन रो लेवल डेटा.
क्लिअर या 3 गोष्टी, वेअर कुठं अप्लाय करायचं, हॅविंग कसं अप्लाय करायचं आणि ॲग्रिगेटचा यूज ग्रुप बाय सोबत कसा होते. 3 गोष्टी आत्ता क्लिअर झाल्या. हा ठीक आहे. नेक्स्ट हे बेसिक क्वेरीचं स्ट्रक्चर आहे. ओके. सिलेक्ट फ्रॉम, वेअर, ग्रुप बाय, हॅविंग, ऑर्डर बाय, लिमिट वगैरे अशा क्वेरी आहेत. जे मी रेव्हेन्यूचं एक्झाम्पल दिलं होतं ग्रुपवरती, ओके, ते अशाच फॉर्ममध्ये येतं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स डेटा, राईट, वेअर इज रेव्हेन्यू इज इक्वल्स टू, देन इन ब्रॅकेट अशीच होती ना क्वेरी. नंतर आपण ऑर्डर बाय डिसेंडिंग अप्लाय केलं होतं, लिमिट अगेन मी पास केलं होतं 4,1, राईट. 4 स्किप करायचे, 1 रीड करायचा, म्हणजे 5th नंबरचा रीड करायचा. ओके, आहे पुढे पाहू. फक्त ना थोडं लॉजिकल बेसमध्ये रॉ स्ट्रक्चर किंवा रॉ स्केलेटन दिला की क्वेरी कशी असू शकते. फ्रॉम वेअर, ग्रुप बाय, हॅविंग, सिलेक्ट ऑर्डर बाय, लिमिट. ओके, ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन, इट्स नो रायटिंग अ क्वेरी. काय नाही, हा थेरॉटिकल पोर्शन आहे. हे ॲक्च्युली तुम्ही इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी शिकला किंवा पुढेही शिकणार आहात. ठीक आहे. सो स्किप दॅट पार्ट, हा इम्पॉर्टंट नाही. सो आय एम रिमुव्हिंग, कारण ह्याचे एक्झाम्पल पुढे आहेत. Select location from count of employee from employee data, where location in Chicago or Dallas, group by location. ओके, आठवलं पाठीमाग ग्रुप बाय यूज केलं नव्हतं, तर म्हटलं होतं क्लिअरली की ही क्वेरी ना वर्क करणार नाही. बट नाव द सेम क्वेरी विल वर्क. द स्मॉल मॉडिफिकेशन हॅज बीन डन अँड दॅट इज नथिंग बट यूज ऑफ ग्रुप बाय क्लॉज इन द सेम क्वेरी. ओके, सो ग्रुप बायचा यूज करा, 2 लोकेशन पास करा, डेटा तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट केला मिळून जाईल. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल सब क्वेरीज. इट्स नथिंग बट क्वेरी अगेन, आय मीन क्वेरी इनसाइड द क्वेरी. ओके, तुम्ही नेस्टेड लिस्ट, नेस्टेड डिक्शनरी वगैरे पाहिल्या होतात, राईट. नेस्टेड फोल्डर. सो तसंच ते नेस्टेड डिक्शनरी म्हणजे काय, डिक्शनरीच्या मध्ये डिक्शनरी. नेस्टेड फोल्डर म्हणजे फोल्डरच्या मध्ये फोल्डर, राईट. OS यामध्ये पाहिलं होतं आपण फाईल हँडलिंगमध्ये, नेस्टेड डिरेक्टरी वगैरे, म्हणजे डिरेक्टरीच्या मध्ये डिरेक्टरी. सो सेम थिंग इथं नेस्टेड क्वेरीज असतील, म्हणजे क्वेरीच्यामध्ये क्वेरी असतील. ओके, सो बाहेरची असेल ती मेन क्वेरी, त्याच्यामधली असेल ती सब क्वेरी असेल. सो सब क्वेरी इज नथिंग बट क्वेरी विद इन क्वेरी. सो सिलेक्ट आउटर क्वेरी, त्यानंतर सिलेक्ट इनर क्वेरी. म्हणून जे म्हटलं, मधली असेल ती इनर क्वेरी असेल किंवा सब क्वेरी असेल, बाहेरची असेल ती आउटर क्वेरी और मेन क्वेरी असेल. देन क्रिएट, अपडेटेड अशा टाईपचे ऑपरेशन्स आपण पुढे पाहणार आहोत. काय क्लिअर डे थर्ड डेच्या पार्टमध्ये? क्लिअर. नोट्स पर्यंतच्या भेटल्यात तुम्हाला? डे 2. ओके, थर्डच्या बाकी आहेत ना? आजच्या बाकी आहेत फक्त. ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. डे 4 सिम्पल आहे, पण कॉम्प्लिकेटेड नाही. पहा, हे आय थिंक हां बऱ्यापैकी यामधल्या गोष्टी माहीत आहेत, कारण थेरॉटिकल पोर्शन यामध्ये ऑलरेडी झालं आहे. क्लॉजेस इन एसक्यूएल तुम्हाला भरपूर मोठी लिस्ट दिली आहे, 13 का 23 क्लॉजेस आहेत. ते किती अकाउंट? भरपूर आहे, मोजलं ना. अरे मी काउंट विचारते, भरपूर म्हणत नाही. मोजून सांगा. इंटरव्ह्यूने विचारलं सेल्ली किती पाहिजे, भरपूर म्हणायचं का? भरपूर म्हणजे किती? काउंट पण केलं नाही, मग का वाचलं रे? 13. मी न बघता म्हटलं 13 किंवा 23 असतील. अथर्वा थोडं हे बदलावं लागेल अप्रोच. ओके, इंटरव्ह्यूने जर विचारलं असेल तर टेल एक्झॅक्ट नंबर, हाऊ मच डू यू एक्सपेक्ट. जर नंबर सांगता येत नसेल तर यू कॅन टेल अ रेंज, एक्स अँड इन बिटवीन एक्स अँड वाय. ओके, बट नेवर से दॅट भरपूर. सर चुका समजतायत सर. प्रत्येक लेक्चरला मी तीच हायलाईट करतो. या ज्या मिस्टेक करायच्यात ना ते इथंच, या मिस्टेक जो करायच्यात ना 6 महिने तिथंच मिस्टेक करा, कारण इथं चुकीला माफी भेटेल. बट वन्स यू गो टू द इंटरव्ह्यू देर विल बी क्लिअर लाईन हॅज बीन गिवन. चुकीला माफी नाही, आयदर रिजेक्टेड ऑर सिलेक्टेड. ओके, इफ यू आर डुईंग मिस्टेक अँड दॅट इज मराठीमध्ये सांगितलं असेल दॅट विल बी फॉर घोडचूक. ओके, देन डेफिनेटली द रिजेक्शन मार्क इज देअर. सो ज्या काय मिस्टेक करायच्या, जे काय चुकायचं आहे, जे काही हे करायचं आहे ते सगळं इथंच करा, याच प्लॅटफॉर्मवरती 6 महिने. ओके, बट एकदा काय सगळं तुमचं संपलं ना, देन यू हॅव टू गो फॉर युअर मेन परफॉर्मन्स ऑन द स्टेज. ओके, त्यावेळेस त्या मिस्टेक्सना तिथं करू नका. या ज्या इथं करतात किंवा ज्या मिस्टेक करायच्या त्या मिस्टेक तिथं करू नका. ओके, स्कोप ऑफ मिस्टेक विल बी ओनली अँड ओनली हिअर, बट नॉट इन द इंटरव्ह्यू. सर ठीक आहे. ओके, हे ऑलरेडी माहिती आहे. यूज DB युजर, जो काय डेटाबेस मी क्रिएट केला आहे तो यूज करायचा आणि तो यूज करून ऑपरेशन क्रिएट करायचे, आय मीन ऑपरेशन त्यावरती परफॉर्म करायचे इनसाइड ऑफ दॅट.
So clauses in SQL, we have already gone through this. There are total 13 clauses which are provided, I have provided to you. देन ओके, त्यामध्ये क्लॉजेस आहेत काय, वेअर आहे, ऑर्डर बाय आहे, वेअरचं यूज तर सांगितलं आहे, कुठं अप्लाय करतात, हॅविंग कुठं अप्लाय करतात. ओके, order by will again we used to know sort the data by using maybe ascending order by or maybe by using a descending order. Okay, then the काही terms आहेत like distinct. Okay, so it will helps to fetch the unique values from the column, meaning that already I think मी पण सांगितलं आणि मेघाने पण सांगितलं आहे की डिस्टिंक्टचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतं आहे. ओके, सो सांगायची गरज असेल तर सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करायला तयार आहे. इफ यू डोंट नो और इफ यू आर नॉट एबल टू रिकॉल याचा मिनिंग आठवते? हो सर, माहिती. ठीक आहे, काय अडचण नाही, मग मी पुढे जातो. Select distinct column name from the table name. Okay, limit like 4,1 असेल, काल पण सांगितलं होतं, but still I'm repeating. First indicate offset and second indicate the number of rows to read, म्हणजे किती स्किप करायचे आणि किती रीड करायचे. ओके, जस्ट अ मोमेंट, आय एम कनेक्टिंग विथ द चार्जर. येस, कनेक्टेड. सर ते लिमिटचं आपण नंबर पण यूज करू शकतो ना, म्हणजे आपल्याला. हो, नंबर म्हणजे नंबरच, मी नंबरच यूज करतो ना, हे n-1 म्हणतोय ना. तसं नाही आपण कसं आता 1 आणि 4 यूज केलं, म्हणजे तुम्ही त्या क्वेरीत पण तसं डायरेक्ट आपण जर 5 यूज केलं तर काल जसं झालं तर चालतंय. मी काल शिकवलं होतं ना तुम्हाला, आठवतंय? मग ते 5 रेकॉर्ड सी इट विल बी अ फेच 5. जर लिमिट जर 5 देत असेल ना, तर ते 5 लिमिट घेईन, 5 रिस्ट्रिक्शन घेईन आणि 5 टोटल रेकॉर्ड देईन. आहे ते पुढे, मी एक ठिकाणी आहे पुढे एक क्वेश्चन तो, जिथं मी लिमिट 4 दिले. ओके, पण आपली व्हॉट्स आवर गोल, आपल्याला 5th हायेस्ट पाहिजे होता. पहिल्या 4 सोबत देणं घेणं नव्हतं, काय आहे ते. ओके, फक्त 5वा पाहिजे होता. जर मी असं म्हणत असेल टॉप 5 सेलिंग प्रोडक्ट, ओके, देन इन दिस केस यू कॅन अप्लाय डिसेंडिंग लिमिट 4. म्हणजे सपोज जर टॉप 4 पाहिजे असेल तर आय कॅन अप्लाय 4, टॉप 5 पाहिजे असेल तर आय कॅन अप्लाय 5, म्हणजे डिसेंडिंग लिमिट ओनली 4. म्हणजे नंबर ऑफ रोज टू स्किप विल बी ऑब्वियसली 0, बट नंबर ऑफ रोज टू रीड इट विल बी 4 or 5 वॉट एव्हर यू विल पास. म्हणजे आउटपुटमध्ये तुम्हाला 4 or 5 रो भेटतील, जे की तुमची रिक्वायरमेंट आहे की टॉप 5 सेलिंग प्रोडक्ट और टॉप 4 सेलिंग प्रोडक्ट. क्लिअर? ओके, मग माझं काल चुकलं होतं, मी तिथं फक्त 5 लिहिलं होतं, म्हणजे तिथं मग टॉप 5 आले असते. ओके, किती स्किप करणं आणि किती पकडणं इट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट. सो रिक्वायरमेंट माझी वेगळी होती, टॉप 5 पाहिजे, म्हणजे सॉरी हायेस्ट 5 पाहिजे होतं, नंबर पाहिजे होते. राईट. जसं आपण हेड टेलला करत होतो ना, हेडमध्ये आपण टॉप 5 घेतो, टेलमध्ये बाय डिफॉल्ट लास्ट 5 देते, आणि जर आपली रिक्वायरमेंट वेगळी असेल तर आपण हेड 5, हेड 6, हेड 7 असं पास करतो. सेम थिंग इथं जर माझी रिक्वायरमेंट असेल की मला 4 किंवा 5 रेकॉर्ड पाहिजे असेल तर आय विल जस्ट पास लिमिट 5, लिमिट 4. ओके, इफ आय हॅव समथिंग डिफरंट रिक्वायरमेंट अपार्ट फ्रॉम दिस, सपोज लाईक ॲज आय ऑलरेडी मेन्शन top top 5th selling product, or like the employee have or the असा जो 5th नंबरचा एम्प्लॉईजला मॅक्झिमम सेल दे, अशा वगैरे जर क्वेरी किंवा रिक्वायरमेंट असेल तर त्या केसमध्ये क्वेरी मॉडिफिकेशन होऊ शकते. यू कॅन पास लिमिट आफ्टर दॅट ऑफसेट कोमा नंबर ऑफ रोज टू रीड. ओके, 4,1 सिम्पल, 4 स्किप करा, 1 रीड करा, म्हणजे 5 नंबरचा येतो. सिम्पल. देन क्वेरी, सिलेक्ट स्टार फॉर्म, टेबल नेम, लिमिट, ऑफसेट, नंबर ऑफ रोज टू रीड, हेच आहे. परत तेच रामायण आणि महाभारत पुढे ॲड केलेलं आहे. ओके, लिमिट एन मीन्स रीड नंबर ऑफ रोज फ्रॉम द टॉप, एन थ्रो इज नथिंग बट द लिमिट n-1. ओके, कारण मी सांगितलं होतं दोघांची ॲडिशन केलं तर तो नंबर भेटतोय. 4 + 1 5, आठवतंय? हो, ऑब्वियसली 4 + 1 5, बट आय मेन्शन 4 + 1. ओके, लेट इट बी. देन ग्रुप बाय. As already we know, group by we used to create the group of the data on the basis of similarity of values. Let's go to the directly query part. Select star from department. Okay, in this case it will know department. See, select star from department dipped. Okay, नावाचा maybe I have created one column, I mean I have created one table. या केसमध्ये ऑलरेडी मी क्रिएट केला टेबल घेतला असेल तो मी तर एक्सट्रॅक्ट करतोय किंवा त्यावरती पुढे काम करतोय.
ओके, इथं तर तसं काही दिसत नाही, बट चेक करायला लागेल पुढं आहे का. इट्स ऑल्सो नॉट वर्किंग. नसेल खालीच असेल, कारण मी डायरेक्ट इकडे आलो आहे. नो वरीज. ओके, जर यामध्ये नसेल तर मी नंतर ना एक क्वेरी ॲड करून देतो, जिथं ना तुम्हाला मी टेबल वगैरे क्रिएट करून देतो डेप नावाचा, किंवा असेल इथं कुठे तर, किंवा ज्या मी नोट्स पास करतोय त्यामध्ये कुठे तर टेबलचं लॉजिक लिहिलेलं असेल. ओके, डोंट वरी. नसेल तर आय विल क्रिएट दॅट टेबल. यू कॅन ऑल्सो क्रिएट अ टेबल. त्याचं लॉजिक पण मी शिकवलं असेल. बट स्टील इफ यू आर नॉट एबल टू क्रिएट एनी टेबल बाय नेम ऑफ डिपार्टमेंट, आय विल क्रिएट दॅट टेबल. डोंट वरी. चालेल. येस. पण असेल कोडमध्ये कुठे तर लॉजिक, नसेल तर मी आहे शेवटी. फायनल ऑप्शन, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट, query to display count of location from each department. Okay, so let's see how it works or what will the query for this. Select department ID select करा, काउंट घ्या ऑन द बेसिस ऑफ लोकेशन फ्रॉम डिपार्टमेंट, ग्रुप बाय डिपार्टमेंट आय डी. ओके, डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती तुम्ही यू विल डू द क्लासिफिकेशन और यू विल डू द ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ डिपार्टमेंट आय डी, लाईक 20 और 30 जे डिपार्टमेंटची आय डी होते. फिल्टर अप्लाय केलं जसे जाईल डिपार्टमेंटच्या नावावरती और डिपार्टमेंटच्या कॉलमवरती. ओके, तुम्हाला आणि काउंट कशाच्या बेसिसवरती मिळेल. ओके, ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. ओके, मेन विल बी युअर टार्गेट पॉईंट विल बी द डिपार्टमेंट आय डी. ओके, सो इट मीन्स इट विल डिस्प्ले द काउंट ऑफ लोकेशन फॉर ईच डिपार्टमेंट. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटचे लोक कोणत्या लोकेशनला किती लोक राहतात ते दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. येस. एनी डाऊट या पार्टमध्ये. नाही. संपत नाही. डाऊट विचारतो म्हणजे संपत नाही लेक्चर. ओके, आणखी बाकी एवढ्या लवकर नाही सोडत. आत्ता तर 8 मिनिट आणखी बाकी आहेत. घाई झाली कोणाला जायची. नाही सर. कुठे नाही जाणार सर. कुठे जाणार आहात. घरीच असाल. घरीचे. ठीक आहे. मेघा बाहेर आहे, सो डोंट वरी. ती नाही पण क्लासला. फाईन. So it will give counts the number of location for each department, grouping by on the basis of department ID. प्रत्येक नंबर ऑफ लोकेशन किती आहेत आपल्याकडे 3 आहेत. ओके, आणि प्रत्येक डिपार्टमेंट पण आपल्याकडे 3 आहेत. ओके, टोटल नंबर ऑफ काउंट ऑफ डिपार्टमेंट्स ऑल्सो 3. सो इट विल गेट सेग्रिगेटेड ऑन द बेसिस ऑफ लोकेशन अँड द डिपार्टमेंट आय डी. त्या दोघांच्या बेसिसवरती सेग्रिगेट केला जाईल, किंवा जे काही डेटा रिट्राईव्ह केला जाईल या दोघांच्या बेसिसवरती रिट्राईव्ह केला जाईल. अँड ॲट द लास्ट यू विल गेट द फायनल आउटपुट विच इज नथिंग बट द डिस्प्लेइंग द काउंट ऑफ लोकेशन फॉर ईच डिपार्टमेंट आय डी. ओके, कोणत्या लोकेशनचे किती एम्प्लॉई त्या डिपार्टमेंटला राहतात, किंवा कोणत्या डिपार्टमेंटचे लोक कोणत्या लोकेशनला राहतात याचा काउंट तुम्हाला भेटेल आउटपुटमध्ये. ओके, नेक्स्ट फर्दर डिवाइड देज ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ ट्रॅव्हल रिक्वायर्ड. जे काय आता ग्रुप फॉर्म केलेत आपण ते आता पुढे कशाच्या बेसिसवरती डिवाइड करणार आहोत. त्याला ट्रॅव्हलिंग रिक्वायर्ड आहे का नाही वर्क लोकेशनला जाण्यासाठी. फाईन. सो नाउ वी आर डिवाइडिंग whether the same employee has the need to travel for the daily work or not, whether traveling is required or not. So on the basis of that, so further we are sorting or grouping, I can also say that. So count with additional grouping. आपण एक additional grouping criteria मध्ये यूज करतोय, that is nothing but the traveling. Okay, so count the location for each department. Okay, प्रत्येक डिपार्टमेंट जे आहेत ना त्यांचा जो काही लोकेशन वाईज आहे तो काउंट देईल, आणि त्यामध्ये जी काय तुमची रिक्वायरमेंट आहे लाईक ट्रॅव्हलिंग गरजेची आहे का नाही हे तुमची तिथे ना सॉर्ट आउट करून देईल. बट ऑन द बेसिस ऑफ इट विल बी सॉर्टेड ऑन डिपार्टमेंट आय डीच्या बेसिसवरती. क्लिअर. आणि इथं येतोय अथर्वच्या क्वेश्चनला. अथर्व, इथं ॲडिशनल एक गोष्ट ॲड केली, लिमिट 5 म्हणजे 5च द्या. हां, ओके. ते मी काल केलं तर. राईट. एनी डाऊट या पार्टमध्ये. ट्रॅव्हलिंग याच्या एक स्टेप मी पुढे घेऊन जातोय. सिम्पल टेबल घ्यायला शिकवलं, त्यानंतर एक नॉर्मल फिल्टर मारायला शिकवलं, त्यानंतर थोडं ॲडव्हान्स केलं. ओके, ॲडिशनल ग्रुपिंग ॲड केली अँड सॉर्टिंग, देन अगेन ॲडेड टू द लिमिट पार्ट, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, चालेल. येस. हां सर. नेक्स्ट, सिलेक्ट फ्रॉम वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग ऑर्डर बाय, लिमिट अशा गोष्टीचा यूज पाहणार. हे ऑलरेडी लिहून दिले किंवा एक्सप्लेन केले मगाशी पण. वेअर इज अप्लाय कुठं केलं जातं आणि हॅव्हिंग कुठं अप्लाय केलं जातं. सब क्वेरीचा मिनिंग पण ऑलरेडी पाहिला आहे, आणि हे परत कॉपी पेस्ट केलं आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, देन टेबल घेतला, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेटा,
सिलेक्ट मॅक्झिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा. मॅक्झिमम सॅलरीचा जो काही काउंट होता तो पकडला या टेबलपासून. सो विल गेट वॉट विल द मॅक्झिमम सॅलरी. आपण पांडामध्ये पण मॅक्स फंक्शन यूज करत होतो, आठवते? हो मॅक्स डी एफ ऑफ कॉलम नेम डॉट मॅक्स असंच होतं ना, काय वेगळं होतं? हा तेच तेच. ओके, जस्ट माइंडमध्ये क्लिक झालं. हे सांगा, स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय? कोण सांगेल? मी सांगा कोणी पण. डेटा किती मीन पासून किती हे झालेलं आहे, मीन पासून किती बाजूला आहे. बाजूला म्हणजे उजव्या साईडला का डाव्या साईडला? कसं सांगू आता, कसं पण सांगा, मी कुठं म्हणतोय असंच सांगा. हां, कोणी ट्राय करणार दुसरं? पुष्कर रेझ्यूमवरती आहे मशीन लर्निंग पायथन, नाहीतर रेझ्यूम माझ्याकडे ते मी एडिट करून देतो, काहीच येत नाही म्हणून टाकतो त्यावरती LNT ला जाण्या अगोदर. ड्राईव्हला रेझ्यूम अपलोड कर, एडिटरचा ॲक्सेस दे मला, मी एडिट करतो रेझ्यूम. डेटा मीन पासून किती दूर आहे असं. बरोबर, स्कॅटर किंवा दूर किती आहे त्या मी मला तो शब्दच ते नव्हता बाजू आठवत. काय म्हणत होता, उजव्या बाजूला डाव्या बाजूला? बाजूला म्हणजे तेच ते दूर, हो. ते स्कॅटर शब्दच नव्हता हेच हा आठवत. समज आहे, हा पॉईंट ना इंटरव्ह्यूला समजा लाईनच्या बाजूला, तो म्हणेन रस्त्याच्या उजव्या साईडने का डाव्या साईडने जायचं. ऍक्च्युअल शब्द नव्हता थोडे आठवत. टेक्निकल शब्द. यू पीपल आर बिईंग द फ्युचर डेटा सायंटिस्ट. सो तुमचं वागणं, बोलणं, तुमचं बिहेवियर तसंच ठेवा, जेणेकरून ना तुमच्या डिग्रीला, तुमच्या स्किल सेटला नाही बघून तर लोक तुम्हाला पाहून पण ओळखतील की हा आहे, कोणीतरी आहे. ओके, IT गाय आहे किंवा IT प्रोफेशनल आहे, किंवा ॲट द लास्ट वेन यू कम टू द पार्ट दे विल डेफिनेटली अंडरस्टँड नो यू पीपल आर ना डेटा सायंटिस्ट. ओके, बट असं ते गावठी माणसारखं नको, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, त्या बाजूला, ह्यावर. बी अ स्पेसिफिक, बी अ टेक्निकल. ॲट द टाइम ऑफ कॉर्पोरेट और वेन यू एंटर और ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, तेवढं. ओके, बाहेर कोणी आलात ना, कोणी विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे. Yes. आणि पुष्कर, तुझा रेझ्यूम ड्राईव्हला अपलोड करून मला ॲक्सेस दे एडिटरचा. आज झोपण्याच्या अगोदर तेवढं काम कर. मी एडिट करतो रेझ्यूम आणि तिथं पायथन, मशीन लर्निंग, जे काय डेटा सायन्स दिसते सगळं रिमूव्ह करतो. चालेल? नाही तर दुसरा ऑप्शन आहे स्टडी करायचं. कोणतं ऑप्शन परवडतंय? सर स्टडी करीन सर, इंटरव्ह्यू अजून लांब राहिले. हां, मग जानेवारी स्टडीज फेब्रुवारी नाही करायचा मग? मी करीन ना सर, 2 महिने पक्का करून. भावा, तसं होत नसतं IT मध्ये. ओके, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, फ्रेशर असेल तरी अभ्यास करायला लागतंय. इव्हन तुला 10 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स असेल तरी अभ्यास करायला लागतंय. आणि असं IT चं नाही की मेकॅनिकल सारखं नाही. मी डिप्लोमाला 2015 मध्ये IC इंजिन वाचलं होतं आणि IC इंजिनमध्ये हेच पार्ट्स असतील आणि हे असंच राहील. IT मध्ये तसं चालत नाही. ओके, एखादी टेक्नॉलॉजी पूर्ण मॉडिफिकेशन झाली ना, एखादं व्हर्जन जरी आलं, तुला माहिती आहे पांडाचं एक आपण जस्ट रिसेंटली पाहिलं, पांडामध्ये कोणतं तरी जुन्यामध्ये फीचर होतं पण नव्यामध्ये ते नव्हतं, आठवत असेल तर. ओके, सो देअर विल बी द मॉडिफिकेशन. ओके, एक छोटी लायब्ररी चेंज होते आणि तर जर ना पूर्ण टूल जर चेंज झाला किंवा एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली ना, इकडचं जग तिकडं होतं IT मध्ये. माइट बी पीपल अवेअर अबाउट नो GPT. ओके, GPT आलं, GPT नंतर पूर्ण ट्रेंडच चेंज झाला टेक्नॉलॉजीचा. AI नंतर आला. ओके, अगोदर डेटा सायन्स, ML, AI अशा गोष्टी होत्या. GPT आल्यानंतर पूर्ण गोष्टीचा फोकस चेंज झाला, डायव्हर्ट झाला. ओके, नंतर GPT 3.5 आला, नंतर GPT 4 आला, GPT 4o आला. ओके, त्यानंतर प्रत्येकानं आपापला टूल ना असं काहीतरी काढायला चालू केला. ओके, त्यानंतर कोडियम नावाचं एक आहे आणखी. ओके, सॉरी कोडियम नाही, इट्स ब्लॅक बॉक्स AI. ओके, मायक्रोसॉफ्टने को पायलट आणून बसवला आपल्या ब्राउज सर्च इंजिनवरती. ओके, गुगललाही जेमिनी इंट्रोड्यूस केलं. सो देअर विल द कॉम्पिटिशन. आणखी इंटरव्ह्यूला भरपूर वेळ असं होत नाही भावा, तुझ्यापेक्षा जास्त ना बाकीचे लोक तयारी करत असतील. किती जण आहे सांग, IT मध्ये तर लोक आहेत. ओके, प्लस तू मेकॅनिकलमधनं IT मध्ये येतोय. सो दोज वर्ड्स आर नॉट ॲक्सेप्टेबल की यू आर सेइंग की इंटरव्ह्यूला आणखी भरपूर वेळ आहे, मी तयारी करेन, असं नाही. ठीक आहे, नंतर तर काही समजणार नाही, आय एम शुअर, गॅरंटेड. कारण या गोष्टी जर एकदा इथं मी दररोज तास ओरडते म्हणून या गोष्टी समजतात. तर एक्सपेरिमेंटसाठी करून बघ, 6 महिने सगळं बंद करून बघ, उडू नको, आणि त्यानंतर ओपन करून बघ, फ्यूज उडतील. काय आहे, कुठं काय शिकवलं आहे, कुठून प्रिंट फंक्शन जातं आहे, कुठून या क्वेरीज येतात, काही कळणार नाही.
ओके. आम्हाला हे जरी शिकवायचं असेल ना कधी कधी, तर आम्ही पण एखादी कन्सेप्ट विसरतो. वी ऑल्सो नीड टू गो थ्रू द सेम. ओके. असं म्हणत नाही की आम्हाला 3-4 वर्षाचा सेम डोमेनमध्ये एक्सपिरियन्स आहे, सो आम्ही एकदम एक्सपर्ट्स आहेत अशातला भाग नाही. ओके, वी आर ऑल्सो अ लर्नर. ओके, या फेजमध्ये ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत ना त्या पण आम्ही लर्न करतोच. असं नाही की एकदम एक्सपर्ट आहेत, सगळं संपलं आता स्किल सेट एक्सप्लोर करायची गरज नाही, अशातला बिलकुल भाग नाही. स्टील देअर इज अ नीड ऑफ इम्प्रूव्हमेंट. काल का परवाच मी सांगितलं लेक्चरमध्ये. ओके, तुमचं स्किल सेट किती स्ट्रॉंग आहे, तुमचा रिझ्यूमवरती स्किल्स किती आहेत आणि तुमचा एक्सपिरियन्स त्यावरती किंवा कमांड त्या स्किल सेटवरती किती आहे, तुम्ही प्रोजेक्टवरती किती काम केलं आहे यावरती तुमचं ना अपकमिंग पॅकेजवर अपकमिंग आकडा डिपेंड असतो. राईट. येस. Okay. Apart from job, there are other also the income sources, but I'm not talking about this part. I'm just talking about the salary. पुष्कर, त्यामुळे डोळे उघड, डोळे बंद करून राहू नको की भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ नाही. नंतर 4 महिन्यानंतर तुझाच मला फोन येईल की मला सर काहीच समजत नाही. ओके, क्लासमध्ये तर सगळं समजलं होतं, परत काही नाही समजलं, असं व्हायला नको. सो यू हॅव टू कीप इन टच, कीप इन अपडेटेड. बेस्ट एक्झाम्पल, तू आज ज्या माणसाला भेटलास त्या माणसाला 10 वर्षानंतर भेट, ओळख नसणार पण नाही किंवा तो ओळखणार पण नाही, बट त्याच माणसामध्ये ना डेली टचमध्ये असा, तर यू विल डेफिनेटली नेव्हर गोइंग टू फॉरगॉट हिम. तसंच आहे, एखाद्या गोष्टी शिकला तर त्याची ना प्रॅक्टिस करत राहा. इट विल हेल्प यू लॉट टू रिमेंबर फॉर लाईफ टाईम. बघ, स्टडी करतोय का परत रिझ्यूमचा ॲक्सेस शेअर करतोय? नाही सर, स्टडी करतो. ठीक आहे. नेक्स्ट अथर्व, हे फक्त एकासाठी नव्हतं, प्रियंका, एकासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. माहिती सर. नाहीतर वी आर इन सो सेफ झोन म्हणून चालू तुमचं पाठीमागं. मग हे सर पूर्ण एसक्यूएल शिकलो होतो. पूर्ण एसक्यूएल शिकलो होतो. आणि ज्या दिवशी ते लेक्चर संपलं त्या दिवसानंतर मी परत ते पाहिलं. ते तसंच आहे, म्हणूनच म्हटलं मला तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी शिकलोय पण मला काही येत नाही. टच म्हणजे राहिलं पाहिजे त्या गोष्टींच्या. पुष्कर, सब्जेक्ट कोणते आहेत या सेमिस्टरला? टेक्निकल सर ॲडव्हान्स आयसी इंजिन आहे हां, टेक्निकलमध्ये, आणि कोणतंच नाही दुसरं. जर बाकी सर कम्युनिकेशनचे एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, एकच नंतर सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग टेक्निकल. इकॉनॉमिक्स. टेक्निकल एकच आहे सर, ओके. कोणतं सेमिस्टर आहे? 7th. ओके. ॲडव्हान्स आयची इंजिनिअरिंग एकच सब्जेक्ट, भारी आहे. काय तेच आहे ना, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि आयसी इंजिन जे होतं तेच, डिग्री डिप्लोमा? हां सर ते हे केलं ना रिप्लेस, आता कार्बोरेटरला इंजेक्टर सिस्टमने रिप्लेस केलं ना, ते ॲडव्हान्स आहे. ओके. फ्युल इंजेक्शन सिस्टीम, CRDI, MPFI असलं आहे का? जुन्या सिलेबसमध्ये होतं ते. हां सर, अजून CRDI म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन, बरोबर? येस. येते मला पण मेकॅनिकलचं. ठीक आहे, पहा. Display details of an employee having this maximum salary. Okay, so I'm just passing here condition to get data or the retrieve data. Okay, so it has been already done with this. Now coming to this part, we are now displaying the details of employee having maximum salary. जे एम्प्लॉयची मॅक्झिमम सॅलरी आहे किंवा आपण एखादा नंबर पास करू आणि त्या एम्प्लॉयचा डेटा रिट्राईव्ह करू. जस्ट रिकॅप करतो पाठीमागच्या काही लेक्चरसाठी. आपण दिली होती की ज्या एम्प्लॉईचा एम्प्लॉय ID 1001 आहे त्या एम्प्लॉयचा डेटा रिट्राईव्ह करा, राईट? सो त्यावेळेस आपला फोकस एम्प्लॉय ID वरता होता आणि आत्ता आहे तो सॅलरीवरती आहे. ओके, सो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेटा वेअर सॅलरी इज इक्वल्स टू धिस अँड दॅट. सो आय हॅव पास्ड हिअर नंबर, ज्याची सॅलरी एवढी असेल त्याचा डेटा मला रिट्राईव्ह करून द्या. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेटा वेअर सॅलरी, सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा. ओके, इथं मी मॅक्स कंडिशन वापरले आणि इथं मी डायरेक्टली नंबर पास केला. दॅट इज अ ओनली डिफरन्स. देअर इज नो डिफरन्स अपार्ट फ्रॉम दिस. गॉट इट? येस सर. आता तुम्ही हे ऑलरेडी शिकले किंवा तुम्हाला माहिती आहे की मी अगोदर सांगितलं आहे. सेकंड हायेस्ट सॅलरी काढायची असेल तर कशी काढतात? ही फर्स्ट हायेस्ट सॅलरी, ही सेकंड हायेस्ट सॅलरी, ही थर्ड, ही फोर्थ आणि फिफ्थ. ओके, हे पण फिफ्थ कधी येईल? जर मी डिस्टिंक्ट वर्ड जरी यूज केला नसेल तर ही तुमची फिफ्थ हायेस्ट सॅलरी यूज करेन. जर मी डिस्टिंक्ट वर्ड जर यूज केला असेल तर दिस विल बी युअर फिफ्थ हायेस्ट सॅलरी, राईट? येस. त्यावेळेस 16 असेल, डुप्लिकेट व्हॅल्यू नसतात. हा, डुप्लिकेट व्हॅल्यू पकडत नाहीत आपण डिस्टिंक्टमध्ये. गॉट इट? हां. येस. ओके, देन टाईम झाला आहे तुमचा, बट डोंट वरी. इथपर्यंत घेतो, इथपर्यंत डिपार्टमेंट आयडीपर्यंत आणि नंतर सोडून देतो.
का बंद करू? येस सर. ठीक आहे. ओके, हे सेकंड हायेस्ट सॅलरी झालं. हे द कोड आहे सेकंड हायेस्ट सॅलरी कशी काढायची पहा. सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. ओके, टेबल नेम आहे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. मॅक्झिमम सॅलरी जी काय आहे तिथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट और रिट्राईव्ह करता येईल. देन सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. ओके, सेकंड हायेस्ट सॅलरी काढतो बरोबर. ओके, सो या सॅलरीपेक्षा हे बघा फिल्टर सेकंड हायेस्ट सॅलरी काढायची. ओके, म्हणजे ही आणि त्यानंतर ही. ओके, जस्ट ॲझ्युम फर्स्ट हायेस्ट सॅलरी कोणती असेल? राईट, 90. सेकंड 80. आता इथं मी कंडिशन काय पास करतोय, मला हे 80 पकडायचं आहे. ओके, सो वेअर सॅलरी इज लेसर दॅन मॅक्झिमम सॅलरी बट इमिडिएट असली पाहिजे. यापेक्षा कमी असणारी सॅलरी ज्याची नाही ज्या एकदम ॲडजस्टमेंट म्हणा किंवा जवळ आहे ती कोणती? सेकंड हायेस्ट सॅलरी. सो दॅट्स वाय दिस सॅलरी विल बी लेसर दॅन 90. In this case same here where salary is lesser than select maximum salary from employee. Maximum salary पेक्षा कमी असणारी ॲडजस्टमेंट सॅलरी 80 आहे. सो दॅट्स वाय दिस विल बी युअर सेकंड हायेस्ट सॅलरी. ओके, लिमिट्स आपण यूज करून आहे पुढे, डोंट वरी. सिलेक्ट सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग लिमिट 1,4 ऑफसेट अँड नंबर ऑफ रोज टू रीड. एक ऑफसेट आहे आणि नंबर ऑफ रोज किती? 4 रीड करायचे. गॉट इट? येस. एक सोडा 4 रीड करा. display details of an employee having second highest salary, number of rows to skip, number of rows to read. ओके, एक स्किप करा दुसरा वाचा म्हणजे 90 स्किप करा दुसरा वाचा म्हणजे 80 वाचा म्हणजे सेकंड हायेस्ट सॅलरी. गॉट इट? येस, ते दुसरा लॉजिक. हां सर. राईट, सेकंड लॉजिक यू कॅन से. हां. डिसेंडिंग म्हणजे लाईक रिव्हर्स गाडी येणार तर तुम्हाला माहीत आहे 100, 90, 80 रिव्हर्स. सो लाईक पण आपण डिसेंडिंग वर्ड यूज केलंच पाहिजे का सर? इट्स नॉट मॅन्डेटरी, इट्स युअर ओन चॉईस. मी फक्त ना एक प्रॉब्लेमला डील करण्यासाठी तुम्हाला मल्टिपल अप्रोच दाखवतोय. ओके, आणि जेवढे तुम्ही अप्रोचेस इंटरव्ह्यू समोर प्रेझेंट कराल ना तो तेवढा जास्त इम्प्रेस होईल. ओके, इट्स नॉट मॅन्डेटरी की नेहमी अपोजिट जेंडरला इम्प्रेस केलं पाहिजे. ओके, समटाईम्स जरी सेम जेंडर असेल आणि तुमचं सिलेक्शन होत असेल तर बाय शोकेसिंग युअर नॉलेज यू कॅन ऑल्सो इम्प्रेस टू द सेम जेंडर. ओके. येस सर. ओके, अदरवाईज यू विल टेक इन ऑल्सो अनदर ॲस्पेक्ट्स की नेहमीच अपोजिट जेंडरला इम्प्रेस केलं पाहिजे. इट्स नथिंग लाईक दॅट. ओके, सपोज अपोजिट जेंडरची पण इंटरव्ह्यूला असेल तर यू कॅन थ्रू इम्प्रेस थ्रू युअर नॉलेज अँड द स्किल सेट. इफ द सेम जेंडर इज ऑल्सो इन फ्रंट ऑफ यू वर इन ॲज अ इंटरव्ह्यू पॅनल यू कॅन ऑल्सो इम्प्रेस बाय युअर स्किल सेट. ओके, इट्स अप टू यू. सो जेवढे तुम्ही वेज दाखवाल, जेवढे एखाद्या प्रॉब्लेमला डील कराल, जेवढे मल्टिपल सोल्युशन्स प्रेझेंट कराल ना देर आर हाय चान्सेस. कारण कधीच ना आय टीमध्ये कोणताही प्रॉब्लेम एका अप्रोचनं किंवा एका ह्यानं जर सॉल्व्ह झाला नाही ना तर यू हॅव टू गो विथ द मल्टिपल अप्रोचेस. ठीक आहे, सो एवढं सगळं ट्रायल अँड एररवरती चालतं आहे. ओके, कारण ओके जो आपला ज्योतिषी असतो ना ॲस्ट्रॉलॉजिस्ट, ज्याचं काम असतं की हे होईल म्हणून तो फक्त सांगवतो आहे. ओके, की हे तसं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं. बट आय टीवाले काय करतात माहिती आहे, ते तसं होऊ पण शकतं आणि ते करून पण दाखवतात. दॅट इज द डिफरन्स बिटवीन ॲस्ट्रॉलॉजिस्ट अँड द आय टी प्रोफेशनल. त्यांचं काम फक्त आहे की होऊ शकतंय, बट आपण सांगतो ते होऊ शकते आणि करून पण दाखवतो. ओके, सो दॅट्स वाय we work in ITs, they works in another segment. Fifth highest salary. Select star from employee order by salary descending limit will be 4,1 means 4 rows need to be skipped or the offset first and 1 row need to be read. Okay, म्हणजे 4 सोडा फर्स्ट रीड करा, 4च्या नंतर जो येतो तो ऑब्वियसली टू द फिफ्थ. सो दॅट इज द रिझन वी आर टेकिंग हिअर द फिफ्थ हायेस्ट सॅलरी. गॉट इट? येस. आणि हे इन्सर्ट व्हॅल्यू तर तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे. इन्सर्ट इन टू एम्प्लॉय व्हॅल्यूज, कशावर व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या. ओके, देन हे वाली क्वेरी पहा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज इक्वल्स टू सिलेक्ट डिस्टिंग सॅलरी फ्रॉम EMP ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग लिमिट 4,1. हे जे मी काल सांगितलं होतं ना, आठवते प्रोडक्ट रिव्हेन्यू, ते या रिलेटेड होतं. हां. इथं फक्त चेंज करायचं होतं. एम्प्लॉईच्या ठिकाणी सेल्स डेटा घालायचं होतं, सेलीच्या ठिकाणी रेव्हेन्यू और त्याचा सेल घालायचा होता. बाकी जशाच तसं होतं. एवढं फक्त रिप्लेस, सेलीला सॅलरी अगेन रिप्लेस, सेलीला रेव्हेन्यू, एम्प्लॉईला रिप्लेस विथ दी सेल्स डेटा. ठीक आहे. येस. बाकी ॲनालिटिकल डेटा आहे
और ॲनालिटिकल फंक्शन्स आहे लाईक सिलेक्ट मॅक्झिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय डेटा जी काय असेल ती रिट्राय होईल. सिलेक्ट डिपार्टमेंट आय डी कॅच करा, पकडा. मॅक्झिमम सॅलरी जी काय असेल ती पण कुठून, एम्प्लॉय डेटा. ग्रुप बाय फंक्शन अप्लाय करा डिपार्टमेंट आय डी, म्हणजे त्या डिपार्टमेंट आय डी वाईज और त्या डिपार्टमेंट वाईज पुन्हा ती सॅलरी जास्त आहे हे सगळं तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून किंवा पाहायला मिळेल. गॉट इट? इथपर्यंत क्लिअर? आता खालचं आहे ते आपण उद्या पाहू. ओके, उद्या काय असेल सांगतो. उद्या तुमचं राहिलेला पार्ट ॲनालिटिकल फंक्शन असेल, प्लस ॲनालिटिकल फंक्शन झाल्यानंतर उद्या तुमचं हे असेल जॉईंट्स असतील. इट्स नॉट लाईक नी जॉईंट वगैरे तसला पॉईंट नाही, आय मीन नॉट अ पॉईंट, इट्स नो जॉईंट. आपण जे शिकलं ना इनर जॉईंट आउटर जॉईंट, तो वाला त्या प्रकारचे जॉईंट्स. ओके, सो इनर जॉईंट आउटर जॉईंट जे शिकले आपण ते जॉईंट्स आणि प्लस प्रायमरी की सेकंडरी की अशा गोष्टी आपण उद्या पाहणार आहोत. उद्या तुमचं एसक्यूएल क्लिअर संपतं विथ असाइनमेंट. मी असाइनमेंट पण क्लासमध्ये घेतलं, थेरी पण घेतले, क्वेरी पण घेतलं, सगळं घेतलं. एवढं कोणत्याच बॅचमधला डिटेलमध्ये झालं नाही. असाइनमेंट त्यांनी स्वतःही सॉल्व्ह केल्यात, पण तुमची असाइनमेंट पण मी तर सॉल्व्ह करून घेतलं क्लासमध्ये. सो एकदम एसक्यूएल डीपमध्ये झालं आहे. जेवढं डेटा सायन्सला रिक्वायर्ड आहे ना त्यापेक्षा भरपूर तुमचं एसक्यूएल पुढे गेलं आहे. कारण ऑनेस्टली टेलिंग आम्ही फक्त एसक्यूएलचा यूज डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आणि क्वेरी मारून डेटाना रिट्राईव्ह करण्यासाठी करतो. ओके, कधी कधी व्ह्यू पण बनवण्यासाठी करतो, बट नॉट ॲज मच ॲज कम्पेअर टू द डेटा और ML और मशीन लर्निंग किंवा बाकी काही असेल तेवढा एसक्यूएलचा यूज करत नाही. जर तुम्ही पूर्ण प्रोजेक्टमध्ये बनत असाल तर इट्स विल लाईक 2 to 5% आउट ऑफ 100%. ठीक आहे, सो इट्स निग्लिजिबल, बट कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टी पण ना कमाल करून दाखवतात. सो हा कंटेंट ना म्हणून सिलेबसमध्ये ॲड केला आहे तुमच्या. कारण कंपनीला ना 1 man आर्मी पाहिजे ज्यामध्ये सगळ्याच गोष्टी असतील. सो वी आर कव्हरिंग each and every aspects of data science. Either it will be databases, either it will be advanced technology, either it will be the cloud, either it will be the core data science like ML, DL, NLP, or any advanced tech like GenAI, or any programming language like Python or R, or any project management tool like Jira, and like the code which we share and do the collaboration. It's also GitHub. So we are covering each and every aspects. And at the last, coming to the non-tech part, that's HR session and the Naukri session. So we are always ready to do the same. Fine. So it's called the perfect model, where each and every aspects on every corner will be get polished and finished from us. थांबायचं? येस. ठीक आहे, या नोट्स मी शेअर करतो. सो यू विल गेट द नोट्स फॉर 3rd and 4th, राईट. 5th च्या उद्या मिळतील.